पण इकडे आपल्याला भांडवत ठेवायचं, भांडा हिंदी सक्तीची. म्हणजे काय झालं की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आपण मुंबईकर सगळे एकत्र राहतोय, ते मराठी अमराठीमध्ये झगडा, मग त्याच्यावरनं आपण भांडत बसायचं. आणि एकदा का आपण भांडायला लागलो काय भ्रष्टाचार करायला मोकळे. आता ज्या काही बातम्या येत आहेत, म्हणजे काय काय बातम्या तर त्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या, त्यांच्या हत्येच्या वाचवत पण नाहीये. पण त्या बातम्या रोज देत बसायच्या आणि ह्यांच्या येणाऱ्या बातम्या ह्या दाबून टाकायच्या. एक 8-15 दिवसापूर्वी एक बातमी आली होती, किती जणांच्या लक्षात आहे? या मिंद्याच्या काळामध्ये 3000 कोटींनी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं. किती लोकांना माहिती आहे? 3000 कोटी रुपये गेले कुठे? गेले ना. मग मध्ये जो काही आपण म्हणजे आदित्यने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली, आपण मोर्चा काढला होता. मुंबईमधला रस्ता घोटाळा, पैसे गेले कुठे? ते गेले. मग प्रत्येक आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करताना तुमच्या आंबरस तुम्ही तो घोटाळा काढलाय, ते एक आपल्यातनंच गेलेलं तिकडे ते आहे अवलाद. त्यांनी स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं. खैरे साहेब बरोबर ना. त्याच्यानंतर एक मंत्री आहे, त्याच्या खात्यामध्ये बदल्यांमध्ये अनियमितता आहे. एक मंत्री आहे, तो शेतकऱ्यांचा अपमानच करत सुटलेला आहे. शिक्षण खात्यामध्ये घोटाळा आहे. सगळे घोटाळे. म्हणजे मध्ये एक तो जो काय फोटो आला होता, देवेंद्र फडणवीस बसलेत मध्ये आणि आजूबाजूला सगळे उपरे. मला भाजपवाल्यांची खरंच दया येते. किती किती पिढ्या तुमच्या सतरंज्या उचलण्यामध्ये घालणार आहात? आता तर सतरंजीच्या खाली गेलात तुम्ही, तुमच्यावरती उपरे नाचतायत. बस करा आता, या ना. अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान अभिमान, तर द्या जुगारून या उपऱ्यांचं. आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे जोखडे ते जुगारून द्या. आणि या मर्दासारखे बाहेर या. तुमची किती इंचाची छाती आहे ना, ती तुमच्या नेत्याला दाखवा. मर्द कशाला म्हणतात? पण भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत. मग हिंदी सक्तीची बसा बोंबलत तुम्ही. हिंदी सक्तीची होऊ देणार नाही, आम्ही होऊ देणार नाही, ते ठरवलेलंच आहे. पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं. बटेंगे तो कटेंगे. मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं. हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये. त्याला काम तेवढंच दिलेलं आहे. अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. डोळे कोणासारखे माहिती नाहीत. तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस. मी कोणावरती बोलतोयस? त्यांना कळू दे पहिलं नक्की. एक कोणतरी बाप ठरवा. याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय. एक कोणतरी ठरवा. जसं आम्ही 59 वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे, भगवा एकच आहे, दैवत एकच आहे, विचार एकच आहे. आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली ती महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली. शेटजींची पालखी वाढण्यासाठी नाही केली. शेटजींचे बूट चाटण्यासाठी शिवसेनेची स्थापना नाही केली. हे त्या मिंद्याला पहिले जाऊन सांगा. हे एवढे गद्दारीने फसफसून टाकलेले आहे. मला आता ही चिंता वाटायला लागली. आम्ही बोलतोय, मी बोलतोय, अरे पण काय तुम्ही फरक बदल घडवणार आहात की नाही? महाराष्ट्र म्हणून काय उभे राहणार आहात की नाही? प्रश्न कोणाला, मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला विचारणार आहात की नाही? पण रोज काहीतरी घडतंय आणि जाऊ दे ना, आपलं काय जातंय, कशाला आपलं काय जातंय. आज मुंबईच्या निवडणुकीला सामोरं जाताना ह्या ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बातम्या म्हणजे लाडकी बहीण या योजनेला देण्यासाठी पैसे नाही आहेत, आदिवासींचा निधी त्याच्यात वळवत आहेत. एसटीला पैसे द्यायला पैसे नाही आहेत, पण धारावीमध्ये अदानीला मुद्रांक शुल्क माफ केले. कुठून आणले पैसे, कुठं का माफ केले त्याचे पैसे?